मिस्टर दामले, मला आता कोणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. हे कसलं पुत्रप्रेम नाना, आणि आमचा मुलगा असा नाही. पण मला एक कळत नाहीये नाना, राधिका काहीच बोलली नाही तुमचा एवढा अपमान होत असूनही. हा, एरवी एवढं वचा बोलते तेव्हा का नाही बोलली मग? अगं ती बिचारी काय बोलणार आहे सगळ्या प्रकारात? काय बोलणार बिचारी? हो गॉड, तुम्ही ना ऑलरेडी तिला माझी मुलगी करून डोक्यावरती चढवून ठेवलेलं होतं. तरी मी सांगत होते ना, ही मानलेली नाती वगैरे काही नसतं. आली ना शेवटी रक्ताची नाती जवळ. नात्यांबद्दल तू काही नाही बोललीस तरच बरं आहे. अरे हो, मी काही बोललेलं तुमच्या लेखी चुकीचंच असतं, विसरले मी. मला एक कळत नाही, ती ऑडिओ क्लिप गेली कुठे? पण नाना, मी मोबाईल पूर्णपणे चेक केला. ती क्लिप कोणीतरी डिलीट केली आहे. पण पण कोण डिलीट करणार? मोबाईल तर सगळा वेळ आमच्या घरात होता ना. हो, म्हणजे घरातल्यानेच कोणीतरी ती केली आहे काय समिधा? हं? नाना, नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी डिलीट केली? नाही, माझा काही संबंध नाही या गोष्टींशी. मी तुमच्या रूम मध्ये जातही नाही आणि त्या ड्रॉवरला हात पण नाही लावलाय मी. पंकज, तू बोल ना काहीतरी. नाना, हे बघा, मला नाही वाटत समिधा असं काही करेल. तू तर काही बोलूच नकोस, कारण तुला तुझी बायको कधी चुकीची वागते हेच पटत नाही ना. आई, हे बघ, बस झाला आता. दरवेळी समिधा चुकीची असं गृहीत धरून का बोलता तुम्ही सगळे? म्हणजे, आणि मला एक सांग, तिचा काय संबंध त्या गुरुनाथची आणि राधिकाताईशी? हा, आता ठीक आहे, शनाया तिची मैत्रीण आहे, बस एवढंच. पण याचा अर्थ हा नाही ना की ती चुकीची आहे. कधी कधी तीही बरोबर असतेच की. आणि मला एक सांगा, तुम्हाला काय गरज होती गुरुनाथच्या घरी जाऊन सगळं खरं खोटं करायची? आणि जसं त्यांना त्यांच्या मुलाला बोललेलं आवडत नाही ना, तसंच मला सुद्धा माझ्या आई वडिलांचा झालेला अपमान सहन होत नाही, कळलं? नशीब या गोष्टीची जाण आहे अजून तुला. ऑफकोर्स नाना, आणि फक्त त्याला नाही मलाही जाणीव आहे. आणि आम्ही दोघंही तुमच्या भल्याचाच विचार करतो, फक्त तुम्हाला ते कळत नाही. समिधा, आता भांडत बसू नका. आधी आपल्याला हे शोधून काढायला पाहिजे ती क्लिप कोणी डिलीट केली. शोधायची काही गरज नाही हो, संविधानच केले. नाना, हे बघा, तुम्ही डायरेक्ट आरोप करताय आता समिधावर. नाना, ते मी नाही. मग तुला कसं कळलं तो मोबाईल त्या ड्रॉवर मध्ये होता म्हणून? नाही, मगाशी तू म्हणालीस ना त्या ड्रॉवरला मी हात सुद्धा नाही लावत. नाही नाना, माझा काही संबंध नाहीये. हा, माझा जुना हँडसेट मला सापडत नव्हता, तर मला असं वाटलं की तो कदाचित तुमच्या रूम मध्ये ड्रॉवर मध्ये असेल, म्हणून मी तो ड्रॉवर उघडला, बाकी काही नाही. आणि तिकडे मला महाजनी काकांचा मोबाईल दिसला. समिधा, उगाच नको ती कारण देत बसू नकोस हो. पंकज, तुझ्या बायकोचा गुरुनाथशी आणि राधिकेशी काही संबंध नाही. शनाया फक्त तिची मैत्रीण आहे. काय असं वाटतं का तुला? पण अचानक समिधाला गुरुनाथच्या ऑफिसमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते, ती कशी काय? काय कळत नाही का आम्हाला?
हे बघ, मी गप्प आहे याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. मी भाऊसाहेबांसारखा नाहीये. खोट्या माणसाची चीड आहे मला. हाताला धरून घराबाहेर काढीन मी. मग ती सून असो नाहीतर मुलगा. समिधा, पाहिलं एक ती राधिका, जिचा आपला नवरा चुकीचा वागतो ह्याच्यावर विश्वासच नाहीये. आणि दुसरा हा शुंभ, आपली बायको कितीही चुकीची वागली तरी तिची बाजू घ्यायचं काय हा सोडत नाही. काही झालं ना तरी राधिकाशी न बोलता मी जास्त दिवस नाही राहू शकत. मला राधिका या घरात हसत खेळत वावरताना दिसली पाहिजे. आणि खरं काय आणि खोटं काय हे तिला कळलंच पाहिजे. बघितलंस ना त्या महाजनींनी कसं नानाजींना सुद्धा आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलं. हे काय मिळतं त्यांना हे असं करून? सांग ना मला, काय मिळतं? एकीकडे मारे सगळ्यांना सांगायचं राधिका आम्हाला कशी जवळची आहे, राधिकाची आम्हाला काळजी वाटते, आमच्या मुलीसारखी आहे ती. दुसरीकडे हे असं वागायचं, तुला त्रास होईल असं 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 वागायचं त्यांनी. काय मिळतं काय असं हे सगळं करून त्यांना? ही म्हातारचा लागलाय नुसतं यांना. मग काय? पण तू काहीच का नाही बोलतेस राधिका? नाही तुला हे सगळं खरं वाटतंय का? नाही माझा आणि शनायाचा अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही सांग ना. अहो नाही, असं काहीच वाटत नाहीये मला. पण ती भयाड शन्या, तिचं सोड ना. ती मूर्ख आहे ना, तिचं दे ना सोडून. ती काय वाटेल तसं वागेल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण बाकीच्यांचं काय? हा मी ना आता राधिका थकलोय. मी खरंच थकलोय. सतत स्वतःला सिद्ध करून करून मी थकलोय. किती वेळा सांगू मी असा नाहीये, मी असा नाहीये. आणि आज तर म्हणजे कहरच झाला. त्या नानाजींनी म्हणजे हात उचल. तेच तर म्हणून राहिले मी. हे असं काही घडायला नकोच होतं ना. पण घडणारच होतं ना एक ना एक दिवस. आज घडलं.